देखील विनंती करतो, चला आपण सर्वांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांचा सन्मान केला जातोय आमदार चषक 2025 मध्ये. ओ टू परब सर. धन्यवाद. थँक्यू सो मच सिद्दीक मेनन आणि त्याचबरोबर विनायक जाधव. खूप खूप धन्यवाद. मॅच नंबर 2 जिथे मात्र सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे विरुद्ध TWचे डॉमिनेटर गुहागर यांच्यामध्ये सामना इथे सुरू होतोय. TWचे डॉमिनेटर गुहागर संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू 6 षटकांच्या सामन्यामध्ये आणि बॅटिंगला इन्व्हाइट केले ते सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे या संघाला. पवन तलावचं मैदान म्हटल्यानंतर सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे या संघाचा वरचष्मा नेहमीच राहिला आहे. एक दांडगा संघ म्हणून त्या संघाची ख्याती आहे. चांगले चांगले खेळाडू या संघामध्ये खेळत असताना निश्चितच पाहायला मिळतात. आणि ओपन करण्यासाठी बघूया आता मात्र बॅटिंगसाठी उतरला आहे तुषार रणदिवे. स्ट्रायकिंगला नॉन स्ट्रायकिंगला स्वतः या संघाचा संघनायक तो म्हणजेच सुधीर स्पोर्ट्स मार्कंडेचा बंटी म्हणजेच विशाल बॅटिंगला उतरला आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला बंटी सावंत अर्थातच विशाल सावंत बॅटिंगला उतरला आहे. आणि पहिले षटक घेऊन गोलंदाज सज्ज. पहिला चेंडू पॉवर प्ले. पहिला चेंडू ऑन साईडला खूप चांगला फटका ऑफर केला आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग लॉंग लेग मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. गुड शॉट. पहिल्या चेंडूवर दमदार चौकार. तर पहिल्या चेंडूवर सुरुवात चांगली झाली. इव्हन पहिल्या मॅचमध्ये सुद्धा बघितलं की पहिल्या चेंडूवर चौकार मारला होता दत्तप्रसाद सावंत. इथे मात्र तुषार रणदिवेने खातं उघडलं चौकाराने. ऑन सेटल ऑफ नेट स्ट्रोक. व्हॉट अ शॉट इन पॉवर प्लेवर. पॉवर पॅक शॉट लॉंग वाईडिश लॉंग ऑन बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. षटकार. तर या षटकारासाठी उद्योजक मुबीनबाई खोत यांच्याकडनं पारितोषिक आले ते 500 रुपयाचं. धन्यवाद मुबीनबाई. कारण बघतो व्यासपीठावर ही जोडी तुम्हाला बघायला मिळते. मैत्रीत्वाची गाथा सांगणारी मित्रत्वाची गाथा सांगणारी क्रिकेट स्पर्धा आम्ही कित्येक वर्ष या ग्राउंडवर बघितले. फ्रेंडशिप ट्रॉफी आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आधारस्तंभ प्रमुख आयोजक असा मी उल्लेख करेन ते म्हणजेच मुबीनबाई खोत आणि वहाबबाई बेबल यांचं तुम्ही त्या व्यासपीठावर आगमन झालं आहे. आणि मुबीनबाई यांच्या माध्यमातून या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज झालं आहे ते तुषार रणदिवेसाठी. धावसंख्या धावफलकावर 10. सुरुवात चांगली केली आहे. बेधुंद केली आहे. उल्लेखनीय केली आहे. विश्वसनीय केली आहे तुषार रणदिवेने. पुढचा चेंडू अमनचा. अमन पुढचा चेंडू घेऊन ओव्हर द विकेट. रिव्हर्स अटेम्प्ट. व्हॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. उडन खटोला सीमारेषे बाहेर. उत्तुंग षटकार. ATM ओपन झालं आहे मुबीनबाई खोत यांचं आणि त्यांनी सांगितलं की अजून एक 500 रुपये या षटकारासाठी तुषार रणदिवेसाठी. वॉट अ शॉट. दिस इज द हॉट शॉट ऑफ द मॅच. काय फटका सजवला. डोळ्यांचा अक्षरशः पारणं फेडणारा. आणि अजून एक 500 रुपयाचा कॅश प्राईज मुबीनबाई यांच्या माध्यमातून दिला जाईल ते तुषार रणदिवेला. दोन उत्तुंग षटकार. धावसंख्या धावफलकावर बघतो म्हणजे 14 आणि 16 धावा धावफलकावर. 2 षटकार 1 चौकार. अमनचं अप्रतिम स्वागत केलं आहे. पॉवर प्लेमध्ये ऑन ड्राईव्ह तिथे क्षेत्ररक्षक बरोबर समोर उभा आहे मिडॉनला. स्वतः कॅप्टन उभा आहे त्या ठिकाणी. संघनायक उभा आहे आणि ते मात्र चेंडू जातो निर्धाव. 2 खेळाडू फक्त सर्कलच्या बाहेर आहे. डीप मिड विकेट एक ठेवण्यात आला आहे. तो तुषार रणदिवेसाठी एक लॉंग ऑफ थोडासा वाईडिश उभा आहे. बाकी सर्व खेळाडू सर्कलच्या आतमध्ये. गली एक आहे. थर्ड मॅन एक आहे. पॉईंटला एक खेळाडू आहे. शॉर्ट कव्हरला एक खेळाडू उभा आहे. बाकी खेळाडू मिड ऑन. त्यानंतर एक बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि एक फाईन लेग असे बाकी सर्व खेळाडू बघतो की 7 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आहेत. मिस टाइम हा फटका. चेंडू हवेमध्ये. कव्हरला क्षेत्ररक्षक जज करतोय. चेंडूच्या खाली येतोय आणि झेल. सॉफ्ट डिसमिसल. फर्स्ट विकेट डाऊन. बिग विकेट डाऊन. तुषार बॅक टू डगआउट.
अंदाज बाद होते. पहिला धक्का लागतोय तुषार रणदिवेच्या स्वरूपामध्ये. धावसंख्यावर बघते धावफलक ती म्हणजे 16 असताना तो बाद झालाय. बघते त्याच्या खांद्यावर स्वर्गीय रतन बुवा पाटील क्रिकेट स्पर्धेचा टी शर्ट तुम्हाला बघायला मिळतं. रोहित 11 या संघाच्या माध्यमातून त्याने परफॉर्मन्स केला होता. बॅटिंगसाठी संकेत कडू नवीन फलंदाज उतरले संकेत कडू. वन डाऊन बॅट्समन. सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे आपण जर संघ बघितला तर बंटी स्वतः कॅप्टन आहे बंटी सावंत, सागर कांबळे, त्यानंतर आपण बघतोय म्हणजेच संकेत कडू, साफवान बागीर, संकेत पवार, पवन कदम, महेश लाड, त्यानंतर तुषार रणदिवे, निहाल तुसामद, रोहित खरात. त्यामुळे बॉलिंग लाईनअप सुद्धा चांगली आहे संघामध्ये. संकेत कडूच्या पहिल्या चेंडूवर सुरुवात का चांगली केली आहे. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर फरार, चौकार. फ्रॉम द फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 20 धावा धावफलकावर एक गड्याच्या मोबदल्यामध्ये संकेतने सुद्धा खातं चौकाराने उघडलंय. आता मात्र बंटी स्ट्रायकिंग येईल. षटक क्रमांक दुसरा आता गोलंदाज घेऊन येईल बुलिंग मार्कवर. सौरभ पवार सज्ज होईल सेकंड ओव्हरमध्ये पॉवर प्लेमध्ये. पंचांच्या भूमिकेत विक्रम भोसले आता गोट्या भोसले आणि त्यांच्यासोबत आदन दळवी इथे कामगिरी पाहतात या मॅचमध्ये. मॅच नंबर 2 आमदार शेखर सर चषक 2025 पर्व पहिलं. सचिन पाटेकर अध्यक्ष आहेत. त्यानंतर आपण बघतो की मर्चंट नेव्ही ऑफिसर इम्रान कोणकरी सुद्धा अत्यंत भूमिका चांगली बजावतात या स्पर्धेमध्ये आणि अत्यंत खूप मोठ्या मनाने कौतुक करावं लागेल ते बरकत पाते यांचं, कारण त्यांचीही संकल्पना त्यांचं हे स्वप्न होतं ही स्पर्धा प्रत्यक्षात उतरावी आणि ती मात्र तुम्ही बघताय स्पर्धा आज शेवटच्या दिवसामध्ये. मागचे 2 दिवस आपण 7 सामने बघितले, एकूण आज 5 सामन्याचं शेड्यूल आहे. पहिल्या षटक घेऊन वैयक्तिक घेऊन गोलंदाजी सौरभ पवार. समोर बंटी, हा चेंडू ऑनसाईडला लॉफ्ट करायचा प्रयत्न. इव्हन त्याचा पॅटर्न स्ट्रोक त्याला दाखवायचा होता पण टायमिंग जमलं नाही या चेंडूवर आणि चेंडू जाऊन पायाला ब्रश होतोय. पॉवर प्ले सुरू आहे. पॉवर प्लेचा फायदा उचलण्याचा प्रयत्न निश्चित बंटी करतो. स्ट्रायकिंगला डॉट बॉल पहिला चेंडू टाकलाय तो सौरभ पवारने. TWG डॉमिनेटर गुहागर विरुद्ध सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे. सौरभ पुढचा चेंडू घेऊन आमच्यापासून थोडासा दूर जातोय. ओव्हर द विकेट, आउटसाइड एज स्लाइस होतोय चेंडू त्या ठिकाणी. ठरम्याचा क्षेत्ररक्षक चेंडूवर येईल, चेंडू कव्हर करेल. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता, थोडंसं छिडकानी गेली. स्लाइस करून पॉईंटच्या दिशेने चेंडूला मारण्याचा प्रयत्न पण चेंडू एज घेऊन मागे जातोय आणि तोपर्यंत ऑफ द मार्क. बंटी आपण खातं बघतोय, खातं उघडतो. एका धावेने धावसंख्या 21. ओमकार खेडेकर माझ्यासोबत याचा स्कोअर म्हणून इथे काम पाहतोय. मागच्या सामन्यात 70 धावेंचं लक्ष उभारण्यात आलं होतं विश्व 11 संघाकडून. त्याचा पाठलाग झाला नाही. ते 11 संघाच्या माध्यमातून निश्चित आपण बघतो संघ स्पर्धेतना बाहेर फेकला गेलाय. पुढचा चेंडू संख्येसाठी. वॉट अ शॉट अवे फ्रॉम द बॉडी, वॉट अ कनेक्शन, ब्युटिफुल स्ट्रोक, डीप कव्हर मधून सीमारेषे बाहेर, खणखणीत चौकार. आणि आपल्याला डीजे नैनेशच्या माध्यमातून अनेकाला मिळत आहेत. धावसंख्या क्वार्टर सेंचुरी कंप्लीट होते या ठिकाणी. 25 धावा धावफलकावर. दुसऱ्या विकेटसाठी संकेत कडू जो बॅटिंग मध्ये आलाय, बंटीच्या सोबत चांगली पार्टनरशिप बिल्टअप करतोय. 2 आपण बघतो की सलग चौकार दाखवतोय आपल्या बॅटमध्ये म्हणजे संकेत कडूने तो स्ट्रायकिंगला बॅटिंग करतोय. 25 धावा धावफलकावर. शॉर्ट ऑफ लेंथ होता, एक्स्ट्रा बाउन्स होता त्या ठिकाणी. विकेट कीपर सुद्धा त्या ठिकाणी बीट होतून चेंडू मागे निघून जातोय आणि 1 फॉर द ओव्हर. गोलंदाजांना कॉल देण्यात आला आहे, वॉर्निंग देण्यात आली आहे पंचांकडून. एका षटकातला एका बाउन्सरचा झाला आहे कोठा पूर्ण. इव्हन चांगला बाउन्सर होता या ठिकाणी संकेत कडूसाठी. सरप्राईज केलं आहे चेंडूवर ते संकेतला. 25 धावा धावफलकावर आहेत. 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर जे पॉवर प्लेमध्ये फिल्डिंग करतात, डीपमध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर. मिडॉनचा खेळाडू आता बघतो लॉंगचा खेळाडू मिडॉनमध्ये येतोय आणि स्क्वेअर लेगचा खेळाडू जातो लॉंग लेगमध्ये.
डीपमध्ये आणि खेळाडू डीप मिड विकेटला. संकेतसाठी पुढचा चेंडू. सौरभ पवार थोडासा मागे घेऊन खेळण्याचा प्रयत्न, थोडासा मागे खेचला अक्षरशः हा चेंडू. मागे जातो डीपमध्ये, फाईन लेगमध्ये ते क्षेत्ररक्षक डीपमध्ये येतो, लॉंग लेगमधून चेंडू कव्हर करेल तोपर्यंत सहजगत्या 2 धावा इथे कंप्लीट करतो तो फलंदाज स्ट्रायकिंगला संकेत कडू. 2 धावांची मदत, धावसंख्येत भर, धावसंख्या 27 धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरा पॉवर प्लेचं सुरू आहे. एक मात्र चौकार आपण बघितलं या इनिंगमध्ये, या षटकामध्ये 1 चौकार 1 सिंगल 2 डॉट बॉल आणि 1 डबल. आतापर्यंत खर्च केले ते 7 धावा सौरभ पवारने. ओ हा चेंडू अप्रतिम फटका, चाबूक शॉट, पॅरल स्ट्रोक, जास्त उंची नाही आहे पण चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, खणखणीत षटकार. षटकाखेर धावसंख्या 33 धावा, करंट रन रेट 16.5चा, जो सध्या खूप चांगला आहे पॉवर प्लेमध्ये बॅटिंग करत असताना सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे या संघाचा. इव्हन चांगली बॅटिंग पण बघतोय. संकेत आलाय मैदानाच्या आतमध्ये, तो तिसऱ्या क्रमांकावर 1 डाऊन बॅट्समन आणि खूप मोठी जबाबदारी, खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी खांद्यावर घेऊन चांगली बॅटिंग करतो. 1 षटकार 2 चौकार 1 डबल, त्यामुळे वैयक्तिक आपण बघतोय तो 16वर खेळतोय. नाबाद 2 षटकाच्या अखेरीस 33 धावा. दोन्ही षटकांमध्ये जर आपण बघितलं तर अमनचं 1 षटक 20 धाव्यांचं, त्यानंतर सौरभ पवारचं षटक 13 धाव्यांचं. विकेट दोघांनाही मिळालं नाही आहे आणि त्यानंतर मैदानावर षटक क्रमांक 3 गोलंदाज घेऊन येतोय सागर आमरे. लोटेचा खेळाडू बॉलिंग मार्गवर सागर आमरे आणि समोर बंटी. काही चेंजेस फिल्डिंगमध्ये यशीच्या मागून यशचषक विकेट किपर घेऊन येतोय. पॉवर प्ले संपल्यानंतर सर्कलच्या बाहेर 5 खेळाडू, लॉंग लेग एक ठेवण्यात आला आहे, डीप मिड विकेट एक, लॉंग ऑन एक ठेवण्यात आला आहे, ऑन साईडला ऑफ साईडला डीप बॅकवर्ड पॉईंटला एक खेळाडू ठेवण्यात आला आहे आणि एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे बंटीसाठी. ऑन साईडला थोडासा लॉफ्टेड स्ट्रोक, क्षेत्ररक्षक डीपमध्ये उभा आहे मिड विकेटला. चेंडू कव्हर करून फेक करेल, कॅज्युअल राहिला त्या ठिकाणी, त्याचा फायदा उचललाय बंटीने. क्या बात आहे, 2 धावा धावून पूर्ण. धाव फलकर अंकित झाले ते 35 धावा. षटक क्रमांक 3 सुरू झाल्यानंतर सागर आमरेच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा, धावसंख्या 35. लॉस ऑफ ओनली 1 विकेट. इज इन स्ट्रॉंग पोझिशन. ओके, बाद आहे, चांगला चेंडू होता. ओव्हरपिच डिलिव्हरी व्यवस्थित कनेक्ट करू शकला नाही आहे. चेंडू आपण बघतोय सरळ विकेट किपरच्या हातामध्ये निर्धाव. रुद्र स्पोर्ट्सचे राजा चव्हाण यांचं इथं आगमन झालं. मनपूर्वक स्वागत आहे राजा आपलं पवन तलावमध्ये. 35 लॉस ऑफ 1. नेक्स्ट बॉल. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, मिस टाइम फटका. मिड ऑफला एक साधा सोपा सरळ झेल थेट खेळाडूच्या हातामध्ये. झेल टिपला त्या ठिकाणी संकेत नाही आणि फलंदाज बाद होतोय. कॅप्टन डिपार्ट. दोन फलंदाज बाद, धावसंख्या 35 धावा धावफलकावर. बॅटिंगसाठी रोहित खरात पोचल्या ग्राउंडच्या आतमध्ये मैदानावर 4थ्या क्रमांकावर. TWचे डॉमिनेटर गुहागर, संघनायक तो प्रथमेश येंद्रे, त्यानंतर आकाश सकपाळ, सौरभ पवार, अक्षय निवाते, संकेत पालशेतकर, प्रथमेश जाधव, सूरज भुवड, अमन कदम, अजित आमरे, तुषार गमरे, शिशिर सकपाळ आणि सागर आमरे असा संघ तुम्ही पाहत आहेत. तो TWचे डॉमिनेटर गुहागर. बॅटिंगसाठी रोहित खरात पोचलाय फलंदाजीला, लेफ्ट हँडर. सध्या हे सर्व पुण्याचे खेळाडू खूप चांगल्या टचमध्ये आहेत, चांगला परफॉर्म करत आहेत आपापल्या विभागातून आणि चांगल्या चांगल्या संघामध्ये वर्णी लागते. आणि इव्हन मी सुधीर स्पोर्ट्स मार्कंडेचा उल्लेख करेन तर एक इतिहास आलेला आहे.
या संघाचा. जेव्हा जेव्हा या ग्राउंडवर स्पर्धा असेल तर एक अत्यंत दांडगा संघ, एक डॉमिनेटर संघ म्हणून ज्याची ख्याती असते असा संघ तुम्ही बघतायत, तो म्हणजेच सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे. ट्रॅक चेंज केलं आहे बॉलरने, गोलंदाजाने. सागर राऊंड विकेट अटॅक करेल. रोहित खरात समोर. सागर आमरे राऊंड विकेट. स्लॉग हिट करायचा प्रयत्न, खूप चांगला ऑफ कटर चेंडू वापरलाय. लेफ्ट हँडर समोर तो लेग कटर होतोय. विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय. पुढचा चेंडू निश्चित तो कॉन्फिडन्स बघायला मिळाला. गुड बॉलिंग बाय सागर आमरे. धावसंख्या थांबली आहे, स्थिरावली आहे ती 35 वर. षटक क्रमांक 3 सुरू आहे आणि अत्यंत इकॉनॉमिकल. 5 चेंडू फेकलेत आतापर्यंत, फक्त 2च धावा खर्च केल्यात. 5 नाही 4 चेंडू फेकलेत. गुड बॉलिंग. खूप बाहेर ऑप्शनच्या बाहेर ऑप्शनवर रिव्हर्सचा फटका खेळायचा प्रयत्न होता, पण टायमिंग जमलं नाही आहे. चेंडू सरळ रेषेतनं निघून जातोय. इव्हन जणू काही फलंदाजाचं पुटवर ओळखलं होतं आणि मेरिटवर बॉलिंग करतोय तो सागर आमरे. अवघ्या 2च धावा, 3 चेंडू निर्धाव, 1 विकेट. मॅग्निफिसंट बॉलिंग. 2 षटकाखेर 33 होत्या आणि काय कमबॅक केल्या षटकामध्ये. अवघ्या 2च धावा. रिव्हर्सचा अटेम्प्ट केला होता त्या ठिकाणी रोहित खरातने, पण बघायचं अजूनही या षटकातला 1 चेंडू शिल्लक आहे. पण धावसंख्येला चांगलं कंट्रोल करणारं षटक बघायला मिळते ते गोलंदाज सागर आमरेचं. अवघ्या 2च धावा. इव्हन ग्राउंडच्या तुम्ही बघितलं तर आपण सुरुवात चांगली झाली. पहिल्या षटकामध्ये धावाले 20, त्यानंतर 13, 2 षटकाखेर 33. पण या षटकामध्ये धावसंख्येला जबरदस्त अंकुश लावलाय तो सागर आमरेने. चला मॅच सुरू करा, कंटिन्यू करा, जास्त ब्रेक घेऊ नका. इव्हन लास्ट बॉल शिल्लक आहे तो 3ऱ्या षटकातला. सागर. रोहित खरासाठी हा चेंडू मिस टाइम फटका. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी डीपमध्ये येतोय. चेंडू स्वीकारतोय, झेल स्वीकारतोय. एक मोठी विकेट हाताला लागते सागर आमरेच्या. 2 धक्के, अवघ्या 2च धावा. व्हॉट अ बॉलिंग परफॉर्मन्स बाय सागर अँड बॅट्समन बॅक टू डग आउट. द क्रिकेट इज गेम ऑफ अनसर्टिनिटी. आपण जर बघितलं तर 2 षटकाखेर 16.5चा रन रेट होता, जेव्हा दाफलकर 33 धावा होत्या आणि 3 षटकाखेर धावसंख्या बघते म्हणजे 35. 16.5वरनं रन रेट किती खाली घसरलाय बघा. 3 षटकाखेर 11.67 ही सरासरी आपण बघतोय, जी 16.5वर होती. याचं कारण एकच, अवघ्या 2 धावेचं षटक टाकलं ते सागरने 2 विकेट सुद्धा काढल्या. गुड बॉलिंग परफॉर्मन्स. स्ट्रायकिंग एंडला संकेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत. एकावरला संकेत कडू जो स्ट्राईक एंड लॉब आहे आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेत पवार. बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 4 गोलंदाज घेऊन येतोय सौरभ पवार. पहिला चेंडू संकेत ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू होता. ऑन ड्राईव्ह केलाय. स्वतः गोलंदाज चेंडूच्या मागे चेस करतोय. चेंडू कव्हर करून फेकत तोपर्यंत बघायचं आहे नॉन स्ट्रायकिंग एंडला. इथे मात्र कमबॅक, अप्रतिम कमबॅक म्हणावं लागेल. जिथे 2 धावा होत्या असं वाटलं होतं ते नॉन स्ट्रायकिंग एंडला संकेतला, अशा मुवमेंटला त्याची विकेट त्यांनी स्वतःची गमावलेली आहे. फलंदाज बाद होतोय धावचेच्या स्वरूपात.
चेंडू पुन्हा जसं घेऊन सज्ज होतोय सौरभ संकेतसाठी. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू गॅपमध्ये खेळला. वॉट अ शॉट, डेलिकेट टच. गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू काय फटका सजवलाय, सरळ सीमारेषे बाहेर चौकार. सुयोंत जेव्हा दोरावण्यासाठी जे कौशल्य लागतं ना ते कौशल्य दाखवलं आहे फटक्यामध्ये फलंदाज संकेतकडून. गुड शॉट. धावसंख्या 40 धावा. चांगला फटका कव्हर्समध्ये ऑफर केलाय, गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 खेळाडूंच्या मधून चेंडू जाण्याचा प्रयत्न सुरू होता, पण काय फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग बाय संकेत. 2 झेल सुद्धा अप्रतिम टिपलेत संकेतने, आणि काय फिल्डिंग दर्जेदार, हाय स्टँडर्ड. 42. आमदार शेखर सर चषकाचं स्टँडर्ड वाढवण्याचा हा प्रयत्न अप्रतिम केला आहे तो संकेतने. वॉट अ फिल्डिंग एफर्ट. धावसंख्या 42, 4 गडी बाद. पुढचा चेंडू सौरभ पवारचा. एलिव्हेट होऊ शकला नाही फटका. 2धाचा प्रयत्न निश्चित करण्यात या ठिकाणी बघायचा आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडला अत्यंत वेगाने धाव पूर्ण करतोय नवीन आलेला फलंदाज पार्थ गांधी, आणि 2 धावा पूर्ण. 6 षटकांच्या सामन्यात बघायचे आपण बघितलं की 70 किंवा 60च्या पलीकडे जर धाव तुम्ही कुठताय किंवा 70च्या आसपास पोहोचता निश्चित मात्र ती धावसंख्या सेफ असं मागच्या सामन्यात बघायला मिळालं, आणि तो प्रयत्न निश्चितच सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे आज संघ इथे करेच्या. त्रिमात्र शंकाने धावसंख्या 44. अजूनही या षटकांतर 2 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्याच्या विरोधात 13 धावा आल्या त्या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्लेमध्ये. फुल टॉस, लॉलीपॉप होता, आणि पुन्हा त्या 2 खेळाडूंच्या गॅपमधून चेंडू होईल तो फरार, सीमारेषे बाहेर. दर्जेदार चौकार. चौकार मात्र दाखवला आपल्या बॅटमधून. धावसंख्या 48 वर जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक 14 सुरू. अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक यानंतर, आणि पूर्णपणे सेट झालाय ग्राउंडच्या आतमध्ये संकेत कडू. बॉटम हँड, जेवढं आक्रमण तेवढं संयम माझ्याकडे दाखवलं आहे फटक्यामध्ये संकेत कडूने. चेंडू कव्हरमध्ये जोपर्यंत कव्हर होईल तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट. धावसंख्या 49. एकूण षटक संपते ती 4. धावसंख्या 49 धावा फलकावर. 12.25 ही सरासरी आपण सध्या बघत आहोत, जी थोडीशी वृद्धिंगत झाली या षटकामध्ये. याचं कारण संकेतने चांगली बॅटिंग केली. 2 चौकार 2 डबल या षटकात एक फटकावले, आणि चांगला समाचार घेतला तो खास करून गोलंदाज सौरभ पवारचा. 2 षटकांचा स्पेल पूर्ण केला सौरभ पवारने. 2 षटकात त्याने धावा खर्च केला, एकही निर्धाव षटक नाही आहे. पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केल्या. या षटकात जर बघितलं 2 चौकार 2 डबल, एक सिंगल, एक त्यानंतर अजून एक सिंगल, असं आपण धावफलकावर धावा बघितल्या 14, आणि 2 षटकात 27 धावा. एकही विकेट त्याला मिळाली नाही या षटकामध्ये. 4 षटकांचा खेळ समाप्त होते. 49 धावा धावफलकावर. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा पारितोषिक रोख रुपये 1,11,111. द्वितीय पारितोषिक आहे रोख रुपये 55,555. तिसरा पारितोषिक आहे रोख रुपये 33,333. आकर्षक भव्यदिव्य चषक जे तुम्ही एक्झॅक्टली आमच्या मुख्य व्यासपीठावर बघत आहात, आणि त्या चषकासाठीच फाईट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलमधून सेमीफायनलमध्ये निश्चित प्रवेश केला विश्वविलन गुहागर संघाने. अजूनही क्वार्टर फायनलची ग्राउंडच्या आतमध्ये सुरू आहे. सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे विरुद्ध TWG डॉमिनेटर, जिथे मात्र TWG डॉमिनेटर संघाने नाणेफेक जिंकली. निर्णय घेतला की आम्ही प्रथम गोलंदाजी करू, आणि सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे संघाला यांनी इन्व्हाइट केले बॅटिंगला. बॉलिंग वर्कर सागर आमरे. ओव्हरपिच चेंडू होता, स्लॉग हिट केलाय डीप मध्ये, आणि डीप मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर बेधुंद करणारा फटका. पंचांचा इशारा या चेंडूवर, षटकार. आपण जर षटकारांची संख्या जर बघितली संकेतच्या बॅटमधून, तर हा दुसरा षटकार आहे. 36 धावेंवर तो नाबाद खेळतोय. का बॅटिंग केली, 3ऱ्या क्रमांकावरून जबाबदारी स्वीकारत असताना स्वतःच्या खांद्यावर.
एक्सलंट बॅटिंग. 50 धावा सुद्धा पूर्ण होत आहेत सुधीर स्पोर्ट्स मार्कंडे संघाच्या. धावसंख्या 55 धावा धावफलकावर 5व्या षटकामध्ये. म्हणजेच काय तर 11च्या पलीकडे तर रन रेट गेलाय निघून. पुढचा चेंडू सागरचा अवे फ्रॉम द बॉडी गॅपमध्ये एक्झिक्यूट केलं. वॅकेंट एरिया एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर डीप पॉइंटला खणखणीत चौकार. चौकार षटकार हीच भाषा त्याची बॅट सध्या बोलते आणि काय परफॉर्म करतोय मैदानाच्या आतमध्ये. आता व्यक्ती त्याची धावसंख्या 40 धावा अर्धशतक खुणावत आहे त्याचं. पुढचा चेंडू चेंज ऑफ पेस होता गतीमध्ये परिवर्तन. उंच गेलाय चेंडू लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक स्वतः कॅप्टन जज करतोय आणि फायनली मात्र विकेट मिळते. वादळाची शांतता होते या ठिकाणी आणि संकेत कडूची विकेट काढली आहे ती सागर आमरेने. प्रथमेश जो या संघाचा संघनायक आहे प्रथमेश इंद्रे सुरेख झेल टिपलाय. फलंदाज बाद संकेत बॅक टू डगआउट. वॉट अ बॅटिंग. जबरदस्त बॅटिंग केली आपल्या संघासाठी. 40 धावांची वादळी खेळी. स्वीट अँड स्मॉल इनिंग काय हरकत नाही पण काय परफॉर्म केलं आहे. वॉट अ मॅच वॉट अ बॅटिंग बाय संकेत कडू. 40 धावांची एक बेधुंद करणारी फटकेबाजी बघायला मिळाली. षटकार ठोकले ते 2-5 चौकार आपल्या बॅटमधून दाखवले आणि एक चांगला आसरा दिला आपल्या संघाला. 49 धावा आपण बघतोय धावफलकावर आहेत. 59 धावा 59 आणि बॅटिंगसाठी पोचलाय तो निहाल तुसामद. 59 येस 59 निहाल दुसामद आलाय बॅटिंगसाठी स्ट्रायकिंग एंडला. ओके बात आहे. चांगला चेंडू विकेट काढल्यानंतर कॉन्फिडन्स वाढलाय सागरचा. ती बघतेच व्यासपीठावर दोस्तीच्या दुनियेतली अत्यंत अजरामर जोडी असं मी म्हणेन. म्हणजेच वहाबभाई बेबर आणि मुबीनभाई खोत थोड्या वेळासाठी आमच्याकडनं काही विश्रांती घेत आहेत पण एक अप्रतिम दर्जाची क्रिकेट स्पर्धा भरवण्यामध्ये निश्चित त्यांचा हातखंड आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. ऑन साईडला हुक केला आहे. डीपमध्ये चेंडू लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आणि षटकार बुक केला असं मी म्हणायला हरकत नाही. बघायचा पंचांचा इशारा काय होतोय चौकार की षटकार आणि हा चौकार. गुड शॉट. निहालने खातं उघडले चौकारने. धावसंख्येत भर अत्यंत वेगाने 63 धावा धावफलकावर निहाल तुसामत. 7व्या क्रमांकाचा फलंदाज चौकारने खातं उघडतोय. पुढचा चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट सक्सेसफुल शॉट. वॅकेंट एरिया सीमारेषा बाहेर थर्ड बँड बाउंड्री क्लिअर करेल. खणखणीत अजून एक चौकार. षटक क्रमांक 6 शेवटचं घेऊन आकाश सकपाळ. नावशांगीला बघतोय ज्याने 2 चौकार आपण बघितले त्याच्या बॅटमधून म्हणजे निहाल तुसामत. या अशा खेळाडूंच्या त्यांच्या पर्सनॅलिटीवर कधीच जाऊ नका. त्यांचं वय त्याच्यावरनं कधीच तुम्हाला समजणार नाही. एक निहाल तुसामत आहे. आपण बघतो एक बिलाल शेख आहे जो चिता कॅम्प मुंबईचा खेळाडू. यांची वय खूप कमी आहेत पण त्याची पर्सनॅलिटी बघा.
फक्त 23 वर्षाचा खेळाडू आहे नॉन-स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय, म्हणजेच निहाल तुझामत. बॉलिंग मार्कवर आकाश सकपाळ, स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जाऊन पोहोचले आपण बघतोय, म्हणजेच पार्थ गांधी, त्याला अजून खातं उघडायचं आहे. 67 धावा धावफलकावर आहेत. 5 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 13.40च्या गतीने आपण बघतोय सध्या बॅटिंग सुरू आहे. 13.5च्या गतीने पुढचा चेंडू, पहिला चेंडू आकाश सकपाळ, ऑफस्टोनच्या बाहेरचा चेंडू होता. कव्हर्समध्ये अप्रतिम फटका, इनसाइड आउट. एक टप्पा घेऊन चेंडू सरळ सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराने खातं उघडले फलंदाज पार्थ गांधीने. धावसंख्येत भर, धावसंख्या अत्यंत वेगाने भर. 71 धावा धावफलकावर. 70च्या पलीकडे आता लक्ष गेलेलं आहे मैदानावर. निर्णायक षटक सुरू आहे मैदानावर. पुढचा चेंडू आकाशचा, रिव्हर्स अटेम्प्ट, लिडिंग एज. चेंडू हवेमध्ये, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जज करतोय आणि पुढच्या चेंडूवर आकाश सकपाळने विकेट काढली ती पार्थ गांधीची आणि तुषारने आपण बघतोय थर्डमॅनला झेल टिपलाय. फलंदाज बाद. सकपाळ राऊंड विकेट अटॅक करतोय. पुढच्या चेंडूवर विकेट काढले, चौकार मारल्यानंतर ती पार्थ गांधीची. पार्थ गांधी हा बाजवणारा 6वा फलंदाज ठरला मैदानावर आणि 8व्या क्रमांकावर फलंदाज उतरतोय ग्राउंडवर मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग बॅटिंगसाठी पवन कदम पोहोचतोय 8व्या क्रमांकावर. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला मैदानावर या इनिंगमध्ये. धावसंख्या 71 धावा धावफलकावर, एकूण 6 गडी बाद. शेखर निकम मित्रमंडळ आयोजित आमदार शेखर सर चषक 2025 पर्व पहिलं या स्पर्धेचं. भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, 12 संघांचा समावेश, स्पेशली आमंत्रित 12 संघ या स्पर्धेमध्ये खेळलेत. आकाश सकपाळ, पुढचा चेंडू घेऊन पवन समोर, ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू, चांगला फटका ऑफर केलाय एक्स्ट्रा कव्हरमध्ये. क्षेत्ररक्षक आहे डीमध्ये, ते चेंडू कव्हर करेल, संकेत आहे त्या ठिकाणी. एक दर्जेदार फिल्डर म्हणून त्याची ख्याती आहे मैदानावर. बघतो की 2 झेल, चांगली फिल्डिंग, या सगळ्या गोष्टी बघायला मिळेल त्याच्याकडून. स्ट्रायकिंगला निहाल तुझामत, पुढचा चेंडू आकाशसाठी, आकाशच्या समोर. हो, चांगला चेंडू होता, थोडासा स्लोअर वन टाकला, गतीमध्ये परिवर्तन केलं. ऑन साईडला स्लॉग इट करायचा प्रयत्न निहालचा थोडासा असफल ठरतोय. 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या 72. थँक्यू ओमकार. 72, 2 बॉल टू गो. खूप बाहेर आहे, खूप बाहेर आहे चेंडू. बघूया त्या ठिकाणी पंच वळतात, आदन रवी सिग्नल करतात ओमकार खेडेकरला. इट्स अ वाईड बॉल. tennisticket.in माध्यमातून थेट प्रक्षेपण सुरू आहे. मागे कित्येक वर्ष या ग्राउंडचा जर आपण लेखाजोखा बघितला तर कॉमेंट्रीमध्ये बाबल्या, अंपायरिंगमध्ये आदन, गोट्या. ऑन साईडला चांगला फटका डीप स्क्वेअर लेगमध्ये आणि चेंडूची फेक स्ट्रायकिंग एंडला. 2 धावा कंप्लीट. आणि त्याचबरोबर मिलिंद केळकर यांचा सुद्धा मी उल्लेख करेन. हे त्रिकूट नेहमीच बघायला मिळतं पंचांच्या भूमिकेत या मैदानात, जेव्हा कुठलीही स्पर्धा असू दे. दोन धावा या चेंडूवर आणि धावसंख्येत भर. धावसंख्या 74, 74 धावा. शेवटचा चेंडू या इनिंग मधला शिल्लक आहे. ऑप्शनच्या बाहेर, बॅक टू द बॉलर. संधी रनआउटची पण थोडासा कंट्रोल ठेवला स्वतःवर. चेंडू फेकला नाही, कारण बॅकअपला खेळाडू खूप लांब उभा होता. धावसंख्या 75 धावा धावफलकर अंकित झाल्या आहेत आणि चांगली सरासरी म्हणावी लागेल. 5-6 षटकांच्या अखेरीस एक चांगली धावगती राखत असताना चांगली धावसंख्या उभारली आहे, ती म्हणजेच 75ची. आणि 76 धावसंख्येचं लक्ष त्यांनी आता उभारलं आहे ते TWJ डॉमिनेटर या संघासमोर. बघायचं या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. बॅटिंग काढून आपण एकदा थोडक्यात लक्ष टाकूया. तुषार रणदिवे चांगली सुरुवात केली, 2 षटकार 1 चौकार, 16 धावांचं योगदान. त्यानंतर बंटी जो स्वतः संघनायक होता, जास्त काही करू शकला नाही, 4 चेंडूत 3 धावा.
त्यानंतर संकेतकडून ज्याप्रमाणे परफॉर्म केलं आहे खरंच वाकण्याजोगी गोष्ट. तिसऱ्या क्रमांकावर जबाबदारी स्वीकारली. तब्बल 40 धावा आपल्या बॅटमधून कुठल्या, त्यामध्ये 5 चौकार आणि 2 उत्तुंग षटकार त्याने ठोकले. त्यानंतर रोहित शून्यर बाद झाला, संकेत शून्यर बाद झाला, पार्थ गांधीने एक चौकार मारला. त्यानंतर निहाल तुसामने सुद्धा चांगली खेळी केली. 2 चौकार, 1 सिंगल, 1 डबल, 11 धावांची खेळी त्याने केली. पवनने 1 धाव इथे अंकित केली. आणि एकूण या सर्व फलंदाजांच्या जोरावर आपण बघितलं की 6 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये धावा कुठल्या त्या 76 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. आणि 77चं लक्ष आहे. बॉलिंग काढून आपण जर लक्ष टाकलं तर महागडं षटक बघायला मिळते. म्हणजे अमनचं पॉवर प्लेमध्ये 20 धावा खर्च करून 1 विकेट त्यांनी काढली. सौरभची 2 षटकं आपण बघितली, धावा खर्च केल्या त्या 27, विकेट त्याला मिळाली नाही. सागरने 2 षटकं टाकली, धावा खर्च केल्या त्या 20, 1 विकेट त्याने काढली. त्यानंतर बघितलं की आकाश निर्णायक षटक घेऊन आला, 9 धावा, चांगलं इकॉनॉमिकल षटक म्हणावं लागेल. आणि 1 विकेट त्याने सुद्धा काढली मैदानावर. अशा प्रकारे एकूण 6 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 76 धावा धावफलकावर आहेत आणि 77चं लक्ष असेल ते TWJ डॉमिनेटर गुहागर संघासमोर. थोडीशी विश्रांती घेतो मित्रांनो. आपण या आमदार शेखर सर चषक 2025 क्रिकेट स्पर्धेमध्ये पहिल्या पर्वामध्ये आता दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघतोय ते मात्र सामना सुरू आहे. आणि सेकंड इनिंगमध्ये या बघायचा धावसंख्येचा पाठलाग इथे केला जाईल का TWJ डॉमिनेटर गुहागर संघाकडून, याचं धावतं वर्णन कॉमेंट्री बॉक्समधून घेऊन येतील. आपल्या परिचयाचा, या चिपळूणचा, या मैदानाचा, या पवन तलावचा आवाज, या चिपळूणचा आवाज ऐकूया विनायक जाधव अर्थातच बाबल्याला. धन्यवाद. आपण पाहतोय श्री शेखर निकम मित्रमंडळ आयोजित भव्य राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा अर्थात दमदार आमदार चषक 2025 पहिलं पर्व. यातच काही सर्व, याची देही याची डोळा, क्रिकेटचा हा अभूतपूर्व सोहळा गेले 3 दिवस आपण या मैदानावरती पाहतोय. या स्पर्धेसाठी अंपायर आपण पाहिलं तर पंच म्हणून गोट्या भोसले, आदन दळवी, निलेश टेरोकर कामगिरी पाहत आहेत. आणि इथे बघा लाईव्ह प्रक्षेपण आपण पाहिलं तर जेव्हापासून लाईव्ह प्रक्षेपणाला सुरुवात झाली टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून ऑफिशियल टीम आपण पाहिली तर कॅमेरामन सागर, कॅमेरामन फैज, कौस्तुभ आणि ऐमान आणि ऑपरेटर नो डाऊट सागरला आपण पाहतो. गेली 2 दिवस ऑनलाईन गुणलेखक आपण पाहतो मुसद्दिक, नैनिश DJ यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातो आहे. आणि तदनंतर जाऊया बघा माझ्या उजव्या बाजूला बसलेले आमचे सुधीर स्पोर्टचे खेळाडू ओमकार खेडेकर ऑफलाईन गुणलेखक म्हणून कामगिरी करतात. मी पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आम्हाला जोडले जात आहेत. एक महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसाद परब सर, सिद्दीक असतील आणि मी बाबल्या जाधव. दुपारच्या सत्रात सर्व खेळाडूंचं हार्दिक स्वागत करतो. 77 धावांचा पाठलाग करताना इथे पण पर्यंत सलामीची जोडी मैदानात आकाश सकपाळ नॉनस्ट्राईकला पर्यंत बाबल्या, सलामीची जोडी आक्रमक बॅटर मैदानात असतील. गेले 2 दिवस आपण पाहिलं तर चांगल्या प्रकारची स्पर्धा, चांगल्या प्रकारचे सामने. या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य आहे, ह्या स्पर्धेमध्ये प्रत्येक सामना अटीतटीचा पाहायला मिळाला. क्वार्टर फायनल 1मध्ये आपण पाहिलं तर नक्कीच दिल्ली 11 विरुद्ध विसू 11 असा मॅच झाला होता. विसू 11 संघाने पहिला संघ असेल ज्याने सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म केलं या स्पर्धेचं. आणि इथून मात्र आपल्याला आणखीन एक सेमीफायनलसाठी जाणारा एक संघ मिळेल. पाहूया येणाऱ्या 6 षटकांमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. अर्थात गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल सलामती षटक टाकण्यासाठी पॅव्हलिन एंडकडून 12th मॅन प्लीज गोलंदाजीची नावं आमच्यापर्यंत येऊ दे. निहाल आपण पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं पॅव्हलिन एंडकडून स्ट्राईकवर आकाश. अकू टप्प्याचा चेंडू पुल पॉवरफुल सक्सेसफुल, चेंडू जातो सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. आकाशच्या बॅटमधून खणखणीत सणसणीत बिग षटकार.
चेंडूवरती पुलचा सुरेख फटका. आकाशला सांगितलं होतं एक आक्रमक बॅटर आहे, इथे मात्र प्रमोट केलंय आकाशला या सामन्यासाठी. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॅक टू बॅक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. इथे बघा काय झेल टिपलाय. नक्कीच काऊ करण्याच्या दिशेने बॅक टू बॅक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. ॲलिव्हेशन कमी होतं, त्याचं रूपांतर मात्र झेलमध्ये होतं आहे. षटकारानंतर कमबॅक केले गोलंदाज निहालने. यस, धक्का क्रमांक 1 आकाश सकपाळ बॅक टू द पॅव्हलियन. यस डीजे. ते 6व्या क्रमांकावरती फलंदाजीसाठी येताना पाहिलं. पॉवर हिटर आहे आणि ते बघा प्रमोट केलं होतं सलामीसाठी. आणि कर्णधाराचे विश्वासार्थकी ठरवताना पहिलं चेंडूवरती प्रहार वार पे वार करताना एक सुरेख षटकार आला होता. तदनंतर बघा निहाल एक आयकॉनिक खेळाडू आहे, त्याने देखील सिद्ध करून दाखवलं आहे, प्रत्युत्तर दिलं आहे, कमबॅक केलं आहे. धावसंख्या आपल्याकडे इथे 6. इथे मात्र स्वतः कर्णधार मैदानात प्रथमेश वेंद्रे 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाजीसाठी. एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे, माइलस्टोन गाठायचा आहे. कारण बघा ही क्वार्टर फायनलची लढत असेल, जर तुम्ही जिंकलात तर नक्कीच तुम्हाला सेमीफायनलचं तिकीट कन्फर्म असणार आहे. परंतु इथे ज्या प्रकारची फलंदाजी झाली होती, प्रथम सत्रात आक्रमक बॅटिंग केली होती, 40 धावांची एक विस्फोटक खेळी आपण पाहिली होती. संकेतची काय संकेत दिले होते संकेतकडून, संपूर्ण सत्रामध्ये संकेतची बॅट बोलते मित्रांनो. सुरेख फलंदाजी केली. निहाल सज्ज झालाय कडून. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर खोरवर टप्प्याचा चेंडू होता, गली रिजनमध्ये ट्रॅव्हल झालाय. सुंदर चेंडूला रोखलंय. नो चेंडू, पंचांचा इशारा बघा. विक्रम रूप गोट्या भोसले नो चेंडू सांगतायत. अर्थात ओव्हर स्लिपिंगचा नो असेल, परंतु क्रिकेटमध्ये धावा कशा येतात याला महत्त्व नाही. क्रिकेटमध्ये धावा येणं फार गरजेचं आहे. क्रिकेट म्हणजे धावा, धावा म्हणजे क्रिकेट. आणि ज्या धावांसाठी खेळलं जातं मैदानामध्ये ते क्रिकेट. बघा नो +1 अर्थात आपण पाहिलं 2 धावा फलकावरती लागतात. धावसंख्या होती 8. 77 धावांचा पाठलाग करायचा आहे. 77 धावांचा पाठलाग करत असताना तुम्हाला पॉवरप्लेची 2 षटक अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनुक्रमे त्याच्यामध्ये आक्रमण करावं लागेल. बाबल्या मॅन इन फॉर्म आहे, चांगल्या प्रकारची फलंदाजी प्रत्येक स्पर्धेत त्याच्या बॅटमधून धावा आल्यात. आणि बघा इथे मात्र बाबल्या आणि प्रथमेश आक्रमक बॅटर 77 धावांचा पाठलाग असेल. यानंतर या स्पर्धेतील सेमीफायनल नंबर 1 असणाऱ्या पाहूया कोणत्या 2 संघांच्या दरम्यान होते मॅच. ओ बॅट का बाहेरी किनारा. यस, जोरदार अपील आपण पाहिलं तर इथे असं जाणवलं होतं, कटचा आवाज देखील आला होता, सॉरी. आणि नंतर दिशा बदलली देखील होती चेंडूने, परंतु सुरेख गोलंदाजी आहे. बघा पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर मात्र विकेट, नंतर नो. आणि इथं बघा फ्री हिटचा चेंडू होता, अर्थातच जीवदान मात्र असणाऱ्या फलंदाजाला. 8 धावा फलकावरती असतील. निहालकडे सुरेख गोलंदाजी आहे. इन स्विंग आउट स्विंग आपण त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहतोय. व्हेरिएशन आहे, मर्यादित षटकांमध्ये तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तरच तुम्ही टिकू शकता. 8 धावा बघा पॉपलेचे षटक असणार आहे. आणि बाबल्यासाठी जर आपण पाहिलं तर नक्कीच डीप पॉईंटच्या पट्ट्यात खेळाडू सज्ज केला आहे. एका खेळाडूला आपण पाहिलं तर डीप मिड विकेटच्या दिशेने सज्ज असेल बाबल्यासाठी. पाहूया निहाल सज्ज झालाय. पॉपलेचं षटक क्रमांक 1. इथे बघा डान्सिंग डाऊन द विकेट पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. ओ डायरेक्ट हिट केली होती नॉनस्ट्राईक एंडला. ह्याला म्हणतात आयकॉनिक खेळाडू. बघा शॉर्ट टर्नमॅनला आपण पाहिलं तर बंटी सावंत, स्लिपमध्ये आपण पाहिलं तुषार रणदिवे. चेंडू रोखल्यानंतर ज्या प्रकारे फेक केली होती नॉनस्ट्राईक एंडला. पुन्हा एकदा आपण पाहिलं सज्ज झाला निहाल. राईट अप द विकेटचा नेक्स्ट बॉल बाबल्यासाठी. इथे मात्र स्वीपचा सुरेख फटका. चेंडू ट्रॅव्हल झाला मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने, जिथे संकेतला आपण पाहतोय. बॅक टू बॅक आणखीन एक नो चेंडू असेल. इथे आपण पाहिलं तर नो +2 अशा 3 धावांचा बोनस मात्र मिळतोय. बघा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना एक्स्ट्रा देखील महत्त्वाचे असतात, नशिबाची साथ देखील महत्त्वाची असते. आणि इथे आपण पाहिलं तर बघा या षटकातील हा दुसरा नो चेंडू असेल ओव्हर स्टेपिंगचा. विक्रमर्प गोट्या भोसले, प्रमुख पंच स्क्वेअर लेग पंच आदन दळवी यांना आपण पाहतोय. आणि हा एक्स्ट्रा रोखावे लागतील गोलंदाजांना. भले तुमच्याकडे बँक बॅलन्स जास्त आहे, परंतु खर्च देखील जपून करावा लागेल. सेमीफायनल तुम्हाला बघायची असेल, टिकायचं असेल तर नक्कीच इथे मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, कंजूस गोलंदाजी करावी लागेल.
पुन्हा एकदा पडल्यानंतर चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूची सांगता मात्र होते. बघा इथे कभी खुशी कभी गम, कधी षटकार कधी विकेट कधी नो कधी डॉट. एक आपण पाहिलं तर थोडंसं कभी खुशी कभी गमवालं षटक धावसंख्या जर आपण पाहिली तर फलकावरती लागते डबल डिजिट अर्थात 1-1-11. लॉस ऑफ 1 विकेट षटक क्रमांक पहिलं चालू असताना निहाल सज्ज होते पाबळेत एनकडून स्ट्राईकवर बाबल्या. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर बाबल्याचं कोणत्याही प्रकारचं फुटवर्क नाही आहे. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. गोलंदाज आणि यष्टीरक्षक यष्टींच्या मागे आपण पाहिलं तर तुषार रणदिवे सुरेख कामगिरी करतोय. आणि इथे बघा षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 1 गडी बाद 11. पॉवर प्लेचं अजून एक षटक असेल आणि हे षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर कोण येतो कुठे जाऊ नका पाहत राहा ऐकत राहा. अर्थातच आमदार चषक 2025चा थरार डीजे. इथे बघा गोलंदाजी मार्कवर सज्ज झाला आहे सागर कांबळे. आणखीन एक दिग्गज गोलंदाज 10 PL स्पर्धेमध्ये आपण खेळताना पाहिलं होतं. रत्नागिरी जिल्ह्याचा एक दर्जेदार गोलंदाज सागर कांबळेला आपण कालच्या शेवटच्या मॅचमध्ये सेकंडच मॅचमध्ये मॅन ऑफ दी मॅचचा देखील किताब पटकावताना पाहिलं होतं. कारण 2 षटकं टाकताना 6 धावा दिल्या 3 फलंदाजांना बाद केलं होतं. तीच कामगिरी करावी लागेल. इथे जर पाहिलं तर सागरचं हे षटक क्रमांक दुसरं पॉवरप्लेचं देखील षटक क्रमांक दुसरं स्ट्राईकवर असेल प्रथमेश. सागर टू प्रथमेश नेक्स्ट बॉल. अकुट टप्प्याचा चेंडू होता खेळून काढलाय कव्हरच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक आहे रोखलंय फेकलंय तद्वर एकदा मात्र मी ते धावसंख्या 1 ने वाढते धावसंख्या होते 12. 77 धावांचं एक बिग टार्गेट सेट केलंय प्रथम फलंदाजी करताना सुधीर स्पोर्ट मार्कंडी संघाने. त्याच्यात संकेत कडू ज्या प्रकारची फलंदाजी केली काय संकेत दिलेत. क्वार्टर फायनलच्या सामन्यामध्ये 40 धावांची घणाघाती खेळी 13 चेंडू फेस करताना 2 षटकार 5 चौकार मैदानाच्या चारही बाजूला फलंदाजी केली ती वॉट ऑफ बॅटिंग. त्याच्या जोरावरती एक बिग टार्गेट सज्ज झालाय सागर बाबल्यासाठी. ओ बाबल्याचा फेवरेट शॉट स्वीपचा फटका चेंडू चाललाय डीप पस लेगच्या दिशेने दणदण करत चेंडू फरार मिळताय धावा 4. यस मिलिंगकरन 4 बेडा होगा पार टीज आहे. आणि बघा हे दोन्ही खेळाडू प्रत्येक स्पर्धेत एकामेकाविरुद्ध खेळत असतात. प्रत्येक गोलंदाजाचा प्लस पॉईंट वीक पॉईंट सर्व काही ठाऊक असतं. इथे मात्र सुरेख फटका होता. पुन्हा एकदा स्विच हिट आपण पाहतोय बाबल्याच्या बॅटमधून चेंडू पुन्हा एकदा झाला डीप पायलेगच्या दिशेने दणदण करत बॅक टू बॅक बाबल्याच्या बॅटमधून येते दुसरा सुरेख आमदार चषक चौकार. यस 20 फलकावरती लागते डावातील षटक क्रमांक दुसरं चालू असताना 10 धावांवरती खेळतोय फलंदाजी करतोय बाबल्या ज्याच्या बॅटमधून बॅक टू बॅक 2 सुरेख चौकार येताना आपण पाहिलं. बघा पहिल्या षटकात निहालच्या त्याला थोडंसं स्ट्रगल करताना पाहिलं होतं डॉट चेंडू येताना आपण पाहिली होती. परंतु जसा सागर बघा रत्नागिरी जिल्ह्यातील 2 खेळाडू आहेत त्याला ठाऊक आहे सागर कशा प्रकारची गोलंदाजी करतो सागरवरती कशा प्रकारचं आक्रमण करावं लागेल त्याला ठाऊक आहे. पॉवर प्ले देखील आहे आणि त्याला एवढ्यावर देखील ठाऊक आहे की आपल्या 70 धावांचा पाठलाग करायचा असेल तर पॉवर प्लेमध्ये प्रहार करणं फार गरजेचं आहे. चांगली रणनीती धावसंख्या आपल्यापर्यंत 20 धावा त्यातील 10 धावा बाबल्याच्या बॅटमधून आल्यात. पहिल्या चेंडू होती सुरेख सुरुवात केली होती बिग षटकार मारला होता बॅटर होता अर्थात आकाश सकपाळ. तदनंतर मात्र कमबॅक केलं होतं निहालने. सागर टू बाबल्या पुढचा बॉल पुन्हा इथे बघा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न होता. बाबल्याची फलंदाजी आपण पाहिली तर सातत्यपूर्ण एक मिक्सर 360 डिग्रीमध्ये खेळणारा फलंदाज आहे. त्याचा अप्पर कट दिलस्कूप तदनंतर रिव्हर्स स्वीप हे त्याच्या पिटाऱ्यामधील फेवरेट शॉट आहे तर त्याचा वापर देखील केला आहे. बघा 21 धावा फलकावरती आहेत 1 गडी बाद. चांगली सुरुवात म्हणावी लागेल धावांचा पाठलाग करताना कारण दोन्ही संघात जबरदस्त बॅटर आहेत ऑलराऊंडर खेळाडू देखील आहेत. प्रथमेश वेंद्रेच्या बॅटमधून निघालेला फटका पुन्हा एकदा जिकडे तिकडे पाहावं तिकडे संकेत आणि फक्त संकेत काय संकेत दिलेत. यस डीजे
येस येस डी जे थँक्यू व्हेरी मच. आपण पाहतोय नैनिश डी जेच्या माध्यमातून सुमधुर संगीत. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे बघा पॉवर प्लेचं षटक क्रमांक दुसरं चालू असताना धावसंख्या फलकावरती 2 गडी बाद. 21 धावा आहेत. बघा ज्या ज्या फलंदाजाने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, खास करून काऊ कॉर्नर आणि मिड विकेटचा हा झोन आहे ना, सीमारेखा सर्वात मोठी सीमारेखा ह्या स्पर्धेमधील ह्या मैदानावरती, आणि इथेच मारण्याचा प्रयत्न केला. ज्या ज्या फलंदाजाने इथे मारलाय त्या फलंदाजाला झिलबाद होताना पडलाय. ज्याचं टायमिंग चांगलं झालंय इथे षटकार देखील येताना पाहिलं, परंतु बाद जास्त होताना पाहिलाय. संकेतने बघा आतापर्यंत या सामन्यामध्ये 40 धावा केल्या, 2 झेल देखील टिपलेत. काय संकेत, सुरेख संकेत, नावाप्रमाणे सुरेख कामगिरी आपण पाहतोय सुधी स्पोर्ट्ससाठी. सागर टू नवीन बॅटर आपण पाहिलं, अक्षय निवाते कालच्या दिवसाचा हिरो. हो इथं फटका फसला. इथे बघा आणखीन ओ हो मित्रमंडळींनो, ह्या सुधी स्पोर्टमधील सर्वात दर्जेदार क्षेत्ररक्षक कोण असेल तर नो डाऊट आणखीन एक पालिशी बिलॉंग करणारा संकेत. 2 संकेत या स्पर्धेत खेळताना आपण पाहतोय. आणि इथे बघा कालच्या सत्रात हा देखील खेळाडू मॅन ऑफ द मॅचचा किताब ठरला होता. संघ अडचणीत सापडला होता. सुधीर स्पोर्ट या सामन्यामध्ये खेळताना दिसला नसता, परंतु संकेतने बॅटिंग करताना 5व्या क्रमांकावरती सुरेख बॅटिंग केली, गोलंदाजीमध्ये सुरेख कामगिरी केली, तदनंतर सामना जिंकून दिला आणि क्वार्टरमध्ये प्रवेश देखील मिळून दिला. परंतु इथे सोपा झेल होता. म्हटलं जातं कॅचेस इन द मॅचेस, पकडो कॅच जीतो मॅच. या षटक क्रमांक दुसरे देखील संपते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती आहे 11च्या सरासरीने. 77 धावांचा पाठलाग करताना 22 धावा, 2 गडी बाद 22. यस नैनेश. अंक तिसरं टाकण्यासाठी पुन्हा एकदा संकेत गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. निहाल ज्याने पहिले षटक टाकताना 11 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केले. बाबलेचे षटक क्रमांक 2 आपण पाहिलं, त्यानं देखील 11 धावा दिल्या, एका फलंदाजाला बाद केलं. 22 धावा, 22 धावा फलकावरती असतील. 22 धावा फलकावरती आहे, तर 77 धावांचा पाठलाग करताना इथे बघा आक्रमक बॅटर संकेतला आपण पाहतोय. अक्षय निवातेला आपण पाहतोय. बघा RPL असेल, CPL असेल, संपूर्ण स्पर्धेत त्यांनी चांगली कामगिरी केली. इथे मात्र अक्षय निवातेच्या बॅटमधून निघालेला फटका, पार्थ गांधी ओ काय रोखलंय चेंडूला. सुरेख क्षेत्ररक्षण आहे मित्रांनो. इतर पण पाहिलं तर नक्कीच मित्रमंडळी 5 धावा वाचवल्यात. जसा बॅटर बॅटिंग म्हणून धावा काढतो ना, तसं क्षेत्ररक्षकाने ह्या धावा वाचवल्या आपल्या संघासाठी. मित्रमंडळीनं 5 धावा वाचवल्यात. सुरेख क्षेत्ररक्षण आपण पाहतो पार्थ गांधी, मॅन फ्रॉम रत्नागिरी. इथे बघा धावसंख्या आणखीन एक वाढते 23, लॉस ऑफ 2 विकेट, प्रोग्रेस नो थर्ड ओव्हर. षटक क्रमांक 3 धावसंख्या आपण पाहतो 2 गडी बाद 23 धावा. या स्पर्धेसाठी आपण पाहिलं तर महाराष्ट्राचा बुलंद आवाज प्रसाद परब सर जोडले जात आहेत. फ्रेंडशिप ट्रॉफीमध्ये त्यांचं आगमन झालं. तदनंतर आमचे सर्वांचे परममित्र लाडके समालोचक आदरणीय आपण पाहतोय प्रसाद परब सर यांचं देखील चिपळूण नगरीमध्ये हार्दिक स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेने. इथं आपण पाहतो 23 धावा फलकावरती. स्ट्राईकवर बाबल्या सलामीचा फलंदाज आहे मित्रांनो. बाबल्या जोपर्यंत मैदानात आहे मित्रांनो मॅच ऑन आहे. मॅडम मोर द विकेट. पुन्हा एकदा पहा, पुन्हा एकदा मात्र बंटी सावंत कोणत्या प्रकारची चूक करणार नाही. त्याला ठाऊक आहे अभिनय तो कभी नाही. बाबल्याला जीवदान देणं फार धोक्याचं ठरू शकतं. इथे मात्र धक्का क्रमांक 3 गडी बाद 23 धावा. यस आपण जाऊया तिसऱ्या पंचांच्या दिशेने. बघा मिडिल आणि लेग स्टंपवरचा बॉल होता. बाबल्याचा एक स्विच चिटकावण्याचा प्रयत्न होता, परंतु इथे बघा डिस्पोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु बंटी सावंत एक दर्जेदार क्षेत्ररक्षक आहे, या संघाचा कर्णधार देखील आहे. त्याला ठाऊक आहे इतर खेळाडूंनी चुका केल्या तर चालू शकतील, आपण स्वतः कर्णधार आहे, आपल्याला जर सेमीफायनलमध्ये खेळायचं असेल तर इथे मात्र चुकी करून चालणार नाही. सुरेख झेल टिपलाय, परंतु इथे कन्फर्म करणार थर्ड अंपायरच्या दिशेने.
UT अर्थात बाबल्या बाद 3 गडी बाद धावसंख्या 23 धावा. षटक क्रमांक 3 निहालने बघा या षटकात देखील चांगली सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती सिंगल देताना तदनंतर दुसऱ्या बॉलवरती बाबल्याला बाद केलंय. मी सांगितलं होतं जोपर्यंत बाबले मैदानात त्या मॅच ऑन आहे, परंतु त्याच एक मोठा अडथळा दूर केला इथे मात्र निहालने. चांगली गोलंदाजी बघा. जेव्हा आयकॉनिक खेळाडू येतात का आपल्या स्पर्धेमध्ये दाखल होतात त्यांची एक जबाबदारी असते बघा, आणि ही जबाबदारी पार करताना काय गोलंदाजी केली निहालने. याच्याकडे व्हेरिएशन आहे. व्हेरिएशन आपण पाहिलं तर पुन्हा एकदा दुपारच्या सत्रात म्हणजे जय आणि वीरची जोडी आपण पाहिली तू शोलेमध्ये, तशी तर आपण पाहतोय बोबिनबाई आणि वाबबाई यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. इथे बघा संकेत पार्शेकर मैदानात जाताना आपण पाहतो डाकुरा बॅटर आहे आणि 77 धावांचा पाठलाग करताना मित्र म्हणतोय थोडासा संघ अडचणीत आलाय. इथे मात्र संकेत पार्शेकरला संकटमोचक फलंदाजी करावी लागेल. आणि जर विचार केला तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नक्कीच अक्षय निवाते, रत्नागिरी प्रीमियर लीग, CPL, सुधीर स्पोर्ट्स स्पर्धा आपण पाहिलं तर त्यामध्ये सुरेख एक बॅटिंग केली होती. आणि काल देखील हा संघ जो आपण पाहतोय ना क्वार्टर फायनलमध्ये खेळताना त्याचा शिलेदार कोण होता तर नो डाऊट संकेत. इथे मात्र नक्कीच अक्षयने ज्या प्रकारची या संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅटिंग केले, संकेत स्ट्राईकवर असणाऱ्या डॉन स्ट्राईकला अक्षय निवाते. दोन्ही खेळाडूंचा विचार केला तर गुहागरशी बिलॉंग करणारे हे दोन खेळाडू आहेत. इथं मात्र या षटकातील नेक्स्ट बॉल डावखुऱ्या एस संकेत पालशेतकरसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा इथे पंचांचा इशारा बघा. इथे पंचांचे पुन्हा एकदा नो चेंडू. पहिली दोन चेंडू आपण पाहिले तर आयटम ओव्हर द विकेटचा मारा करताना टाकले, तदनंतर राऊंड द विकेट दिशा बदलून गोलंदाजी केली तरी दशा तीच आहे. येस आपण पाहिलं तर नक्कीच दिशाहीन गोलंदाजी आपण पाहतो निहालची. त्यांनी 2 फलंदाजांना बाद केलंय, परंतु इथे बघा उघडा डोळे पहा नीट नेक्स्ट बॉल असणारे फ्री हिट, कारण इथे मात्र स्ट्राईकवर कोण आहे संकेत पालशेतकर. आक्रमक बॅटर आहे, मोफतचा चेंडू असेल, पाहूया कशा प्रकारचा प्रहार केला जातो. पहिला षटकार आल्यानंतर मात्र धावांना लगाम लावलाय. मध्येच आपण दुसऱ्या षटकात बाबल्याने थोडाफार प्रतिकार केला होता, 2 चौकार मारले होते. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिडिल आणि लेगस्टम्पचा चेंडू होता, खेळून काढलाय नक्कीच स्क्वेअर लेगच्या दिशेने एका धावेसाठी. परंतु एक वैशिष्ट्य आहे निहालचं बघा, त्याने आतापर्यंत 3 नो चेंडू टाकलेत. फ्री हिटवर मात्र आतापर्यंत एकच धाव दिले, हे देखील वैशिष्ट्य आहे. याचा अर्थ त्याच्याकडे कमबॅक करण्याची क्षमता आहे कमालीची क्षमता आहे. 25 पावशतक फलकावरती 77 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 3 आपण पाहतोय पॅव्हलिन एंडकडून. आपण पाहतोय दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 पहिलं पर्व, ह्यातच काही सर्व फायनल डे. यस आपण पाहतो शेवटचा दिवस. पुन्हा एकदा आपण पाहतो हो इथं मात्र अक्षय निवाते यू मिस आय डेफिनेटली हिट. नजर खटी दुर्घटना घटी. धक्काच क्रमांक 4 गडी बाद धावसंख्या फलकावरती असेल 25 धावा. यस आपण महत्त्वाचे 4 फलंदाज TWचे डॉमिनेटर संघाचे बॅक टू द पॅव्हलियन डगआउटमध्ये पाहतोय. इथून मात्र थोडंसं एक चांगल्या प्रकारची पार्टनरशिप व्हावी लागेल. 4 गडी बाद 25 षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3 चालू असताना जी स्पर्धा आपण पाहतोय अर्थातच शेखर निकम मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यासाठी अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहत आहेत सचिन पाटेकर, प्रोजेक्ट चेअरमन बरकतजी पाते, संस्थापक मनोज जाधव. त्यानंतर आपण पाहिलं तर मर्चंट नेव्ही ऑफिसर युवकांचं प्रेरणास्थान इम्रानभाई कोणकरी असतील, तदनंतर अल्लाद यादव असतील, समीरभाई काझी असतील, त्यानंतर संदीप जागुष्टे, इम्रान खतीब सर, जहीर कुंडलिक, अनिकेत ओतारी, सचिन साडविलकर, राहुल कांबळी, राष्ट्रवादी महिला क्षेत्र अध्यक्ष मनाली जाधव, पूनम भोजने, जफर कटमादे, विश्वनाथ कांबळी, अमित सुर्वे, सचिन शिंदे, इमाम शहा आणि जमीरबाई मुल्लाजी यांच्या संयुक्त विद्यमानाने एक सुंदर आयोजन आपण पाहतोय. पहिलंच पर्व आहे, परंतु ज्या प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन केले, नियोजन केले, पहिल्याच पर्वात लाख मुलाची स्पर्धा असेल. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे 1,11,111. दुसऱ्या क्रमांकासाठी असेल नक्कीच 50,555. तिसऱ्या क्रमांकासाठी असेल 33,333. 2 LED देखील असतील. तदनंतर असतील 2 गॉगल देखील आहेत आणि आकर्षक गिफ्ट देखील असतील, बायसिकल देखील असेल. येस आपण पाहिलं तर प्रो कबड्डी स्टार काल ज्याचे आगमन झालं होतं मंचावरती, त्याच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी सायकल पुरस्कृत केले.
अजिंक्य पवार. येस, आपल्या चिपळूणचा सुपुत्र, आपल्या चिपळूणची आन बान शान प्रो स्टार कबड्डीपट्टू अजिंक्य पवार. निहालचा नेक्स्ट बॉल. इथे मात्र फ्लिक केलाय, प्रॉपर टायमिंग होत नाही. चेंडू जातो नोमॅन्स लँडमध्ये. नक्कीच 2 धावा मिळतील या चेंडूवरती. अद्याप ही आपल्यापर्यंत धावसंख्या 2ने वाढते. धावसंख्या 27, लॉस ऑफ 4 विकेट. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. नवीन फलंदाज मैदानात तुषार असेल. नॉनस्टिकला आपल्यापर्यंत संकेत संघ अडचणी सापडला. इथून मात्र तुम्हाला जर धावांचा पाठलाग करायचा असेल तर हवाई फायर करावे लागेल. 5व्या गेटवरती गाडी चालवावी लागेल. षटकार चौकार मारावे लागतील. क्वार्टर फायनलचा मॅच आहे मित्रांनो. येस निहाल टू यस तुषार. ओ आपण पाहिलं तर पुन्हा एकदा चेंडू पाडल्यानंतर आउट स्विंग कमालीचा आहे. इथे बघा आतापर्यंत पहिल्या षटकात देखील सुरेख आउटस्विंग पाहिले. शेवटचा चेंडू देखील एष्टी रक्षकाचा वेध घेणारा डॉट चेंडूची सांगता होते षटकात देखील. 3 षटकं संपतात. 3 षटकांनी समाप्तीनंतर धावसंख्या असेल एक्झॅक्टली 9च्या सरासरीने 27 धावा. बघा अद्यापही जिंकण्यासाठी 18 बॉल आणि जिंकण्यासाठी 50 धावांची गरज आहे. 18 चेंडू 50 धावा पाऊणताला मैदानावरती होताना पाहिले. डिपेंड देखील होताना पाहिलेत. म्हणजे काय घडणार काय बिघडणार येणाऱ्या 3 षटकांमध्ये. कारण संकेत पालशेतकर डावखुरा बॅटर आहे. त्यानंतर तुषार आक्रमक बॅटर आहे. म्हणजेच लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन देखील आहे. परंतु मॅच रंगला आहे. अतिशय सुरेख मॅच. पाहूया गोलंदाजांनी काय काय केले. 2 षटकं टाकलेत निहालने. त्यांनी दिले 16 धावा आणि 3 फलंदाजांना बाद केले. सुरनेर गोलंदाजी आहे क्वार्टर फायनल मॅचमध्ये. तर आपण पाहिलं तर सागर, रत्नागिरीशी बिलॉंग करणारा सागरने देखील पहिलं षटक टाकलं. त्याच्या षटकात बाबल्याने 2 नेत्रदीपक फटके मारले होते. 11 धावा दिल्या आणि त्याने देखील एका फलंदाजाला बाद केलं. गोलंदाजी मार्कवरती युवा खेळाडू, यंग ऑलराऊंडर, रत्नागिरी जिल्ह्याचा टॅलेंट, मित्रमंडळ लेदर क्रिकेट टेनिस क्रिकेटमधील उगवता तारा अर्थात पार्थ गांधी. पार्थ गांधी गोलंदाजीवरती सज्ज असेल. पॉवर प्ले संपल्यानंतर क्षेत्ररक्षण बांगवलं जाते. डीप मिड विकेटच्या पट्ट्यात खेळाडू, डीप मिडॉनच्या पट्ट्यात खेळाडू आहे. त्यानंतर आपण पाहिलं तर सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट टर्मेन म्हणजे बंटी सावंत. इष्टांच्या मागे तुषार रणदिवे. शॉर्ट फाईन लेगच्या पट्ट्यात खेळाडू. याच पॉईंटच्या पट्ट्यात एका खेळाडूला सागर कांबळीला आपण पाहतोय. मिड ऑफचा खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय. त्यानंतर पाहूया अजून क्षेत्ररक्षण सजवलं जाते. संकेत कडू लॉंगॉनच्या पट्ट्यात येताना आपण पाहतो. तर शॉर्ट मिड विकेटला असेल तो नो डाऊट. आपण पाहिलं तर आणखीन एक खेळाडू क्षेत्ररक्षण सजवलं आहे. इथं आपण पाहिलं तर यष्टांच्या मागे तुषार रणदिवे. मला चांगलं आठवतंय कैलासवासी सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. काय गोलंदाजी केली होती, फलंदाजी केली होती, क्रीडा रसिकांची मनं जिंकली होती, अधिराज्य गाजवलं होतं त्या स्पर्धेमध्ये. चौथा षटक क्रमांक 4. जवळजवळ 17च्या सरासरीने येणाऱ्या 3 षटकांमध्ये धावा कराव्या लागतील. पार्थ गांधी, छोटा पॅकेट बडा धमाका कामगिरी प्रत्येक स्पर्धेत असते या खेळाडूची. राऊंड विकेट. हो इथे मात्र मोठा प्रहार, वार पे वार, चेंडू सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. संकेत पालशेतकर आक्रमक बॅटर आहे. बघा स्लॉटमध्ये टाकला, फेकून दिला फ्लॉटमध्ये. जबरदस्त प्रहार. मस्ट निडेड षटकार. मित्र म्हणे मस्ट निडेड षटकार आहे. टायमिंग शॉट ज्याला म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती, असा हा षटकार आहे. कॉन्फिडन्स वाढवणारा षटकार आपण पाहतोय. धावसंख्या 6ने वाढते. 33 धावा फलकावरती आहे. रडारमधला चेंडू होता. पुन्हा एकदा पार्थ सज्ज झालाय. नेक्स्ट बॉल, राऊंड विकेट. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. इथे बघा सेन्सेबल क्रिकेट. पार्थ गांधीने पहिला चेंडू स्लॉटमध्ये टाकला, प्लॉटमध्ये फेकून दिला. त्यानंतर पुढचा बॉल ऑफ टाईमच्या बाहेर ठेवला. पार्थकडे देखील व्हेरिएशन आहे. आपण रत्नागिरी प्रीमियर लीग पाहिली, चिपळूण प्रीमियर लीग पाहिली. या खेळाडूसाठी मोठी बोली लागली होती ऑप्शनसाठी. आणि ते आपण पाहिलं तर नक्कीच दिशा बदलून गोलंदाजी असेल. कारण स्ट्राईकवर असेल तुषार. नॉनस्ट्राईकला संकेतने एक षटकार मारून थोडंसं कमबॅक केलं. आपल्या धावसंख्येमध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु इथे मात्र एका बाजूने नाही तर दोन्ही बाजूने आक्रमण होणं फार गरजेचं आहे. पार्थ गांधी नेक्स्ट बॉल राईट टाइम ऑन द विकेट. हो चेंज ऑफ द पेस, गती परिवर्तन. हो क्रिकेटच्या पटलावरती गती परिवर्तन, इन स्विंग, आउट स्विंग, यॉर्कर, वाईड यॉर्कर ज्याने तंतोतंत हाताळलेत ना मित्रांनो, त्याला सक्सेसफुल होताना पाहिलं. एक सुंदर चेंडूची सांगता होते. एक धाव मात्र मी ती धावसंख्या आपल्यापर्यंत 35. 35 धावा फलकावरती चौथं षटक चालू असताना. पुन्हा एकदा स्ट्राईकवर असेल संकेत. पार्ट टू संकेत. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. इथे बघा शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल झाला आहे.
जिथे आपण पाहतोय नेहालला ज्याने चेंडू रोखलाय फेकलाय तद्वर एक धाव मात्र मिळते. धावसंख्या 36 धावा फलकावरती असतील. षटक क्रमांक 4 चालू असताना षटक क्रमांक 4 36 धावा. केदारनाथ खरवते संघाने या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर सेमीफायनलमध्ये दिमागदार असा प्रवेश केला. इथे बघा इथे अत्यंत 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 खराब चेंडू होता. यस पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती धाव अवांतर वाईट बाईज म्हणजे 2 धावांचं मित्र म्हणून बोनस आहे 2 निवडते. संकट स्थिती आपण पाहिली तर 77 धावांचा पाठलाग करताना षटक क्रमांक 4 चालू असताना 4 गडी बाद 38 धावा. 4 गडी बाद 38 या षटकात षटकार देखील आला. षटकार सिंगल सिंगल वाईट +1 असं हे षटक आहे. थोडंसं मोठं षटक आहे. राऊंड विकेट पुन्हा एकदा बघा स्लोवर जबरदस्त वापर केला स्लोवर 1चा. एक धाव मात्र मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे ह्या षटकामध्ये व्हेरिएशन पाहायला मिळालं आहे. दिशाईन देखील गोलंदाजी आपण पाहिले 39 39 धावा फलकावरती असतील. षटक क्रमांक 4 आपण पाहतोय दमदार आमदार शेखर निकम चषक 2025चा थरार अंतिम क्षणांच्या दिशेने आपण जातोय. यानंतर सेमीफायनल तदनंतर मेगा फायनल यास ग्रँड फिनाले. 4थं षटक चालू आहे. ऑलरेडी केदारनाथ खरवते हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला आहे. हो इथे बघा पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. षटकाची देखील सांगता होते. 77 धावांचा पाठलाग करताना धावसंख्या फलकावरती आहे 4 गडी बाद 39 धावा. त्यानंतर आपण पाहिलं तर सकाळच्या सत्रामध्ये WSU11 संघ सेमीफायनलसाठी तिकीट कन्फर्म केलं. यातून जो संघ जिंकणार तो देखील सेमीफायनलचा दरवाजा ठोकणार. तदनंतर आपण पाहिलं तर यानंतर सेमीफायनलचा एक थरार रंगणार. जाऊया मॅचच्या दिशेने. आपण पाहिलं तर 39 धावा फलकावरती आहेत. येस आपण पाहिलं तर अद्याप 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. म्हणजे आस्किंग रेट आपण पाहिलं तर जो आपण पाहिलं तो मागच्या षटकामध्ये जवळजवळ 17चा तो मात्र 19 वरती जाऊन पोहोचला आहे. प्रति षटकामध्ये आपण पाहिलं करावे लागतील 19 धावा. गोलंदाजी मार्कवर सज्ज झाल्या. वैयक्तिक कोट्यातील दुसरं संघात महत्त्वाचं 5वं षटक आहे. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं जेव्हा 19वा षटक टाकायची वेळ असते तेव्हा जसप्रीत बुमराह महान गेंदबाज महान गोलंदाज आपण पाहिलं तर त्यांच्या हाती चेंडू संपवला जातो. कारण बघा इथे मात्र 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. इथे मात्र आपण किती धावा या षटकात डिपेंड करणारं ठरवणारं हे षटक असणार आहे. महत्त्वाचं षटक असतं. आणि इथे मात्र संघातील दिग्गज गोलंदाज सागरच्या हाती चेंडू सोपवला बंटीने. रडे मोर द विकेट. हो ब्लॉक होलमध्ये टाकलेला चेंडू होता. इतर मात्र पंच विक्रम गोट्या भोसले पंचांचा बोट आकाशाकडे अर्थात संकेतला परतावा लागते. धक्का क्रमांक 5 गडी बाद धावसंख्या आहे 39 धावा. 39 धावा आपण पाहतोय 5 गडी बाद. इथे मात्र महत्त्वाचा संकेत ज्याच्यावरती फार मोठ्या अपेक्षा होत्या कर्णधाराला तो देखील तंबूत परततोय. एक षटकार मारला होता आशा पल्लवित केल्या होत्या परंतु त्याची खेळी संपुष्टात कोणी आणे तर नक्कीच रत्नागिरी जिल्ह्याचा एक दिग्गज गोलंदाज सागर कांबळे प्लम LBW याच 5 गडी बाद 39. विनंती असेल या स्पर्धेसाठी जे क्रीडा रसिक तुम्ही गर्दी आहात म्हणून गर्दी आहे. विनंती असेल जे क्रीडा रसिक मैदानात बाईक घेऊन आलेत त्यांनी बाईक प्लीज बाहेर न्या असं नगरपालिकेकडून आम्हाला सूचना आले. शेखर निकम मित्रमंडळ आयोजित दमदार आमदार शेखर निकम चषक 2025 या स्पर्धेसाठी बघा प्रमुख शिलेदार कोण असतील. सचिन पाटेकर अध्यक्ष म्हणून कामगिरी पाहत आहेत. बरकत पाते प्रोजेक्ट चेअरमन म्हणून कामगिरी पाहत आहेत. मनोज जाधव संस्थापक. संदीप जागुष्टे. इम्रानभाई कोंडकरी. अल्लात यादव. इम्रान खतीब. अनिकेत तोतारी. जहीर कुंडलिक. समीर काझी. खालिद दाभोळकर. सुयोग चौधरी. विनायक पाटेकर असे हे आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून सुंदर नियोजन आयोजन प्रायोजन सर्व काही इथे जबरदस्त आयोजन आहे. समीकरण बदललं आहे थोडंसं बघा. पहिल्या चेंडूवरती विकेट आल्यानंतर आता मात्र 11 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 39 धावांची गरज. अमन आपण पाहतोय तर अमन मैदानावरती दाखल झाला आहे 7व्या क्रमांकासाठी. खोलवर फलंदाजी आहे. इथे बघा TWC डॉमिनेटर संघाच्या बाबतीत सांगायचं झालं तर रत्नागिरी जिल्ह्यातील एक दिग्गज संघ आहे. मोठा संघ आहे.
आणि तदनंतर मात्र थोडासा अडचणीत सापडलाय. त्याच्यासाठी आपण त्याला अडचणीत आणलंय कुणी, तर नो डाऊट सलामीचं गोलंदाज निहाल आणि सागर कांबळे काय गोलंदाजी केले. हो, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. इथे मात्र संकेत ह्यावेळी मात्र कोणत्या प्रकारची चुकी करणार नाही संकेत पवार. त्याला ठाऊक आहे आयुष्यात एकदा चुकी केली तर माफ केलं जातं, वारंवार चुका केल्या तर चुकीला माफी नाही मित्रा. 6 गडीबद्ध धावसंख्या आपण पाहिली तर 39 धावा. 39 वरती गाडी थांबले. हॅट्रिक ऑन आहे सागर कांबळेसाठी. पाहूया काय घडणार. MSCBचे अधिकारी आपण पाहिले तर अर्थात आमचे मित्र, सर्वांचं लाडकं नेतृत्व आणि खास करून माझे परममित्र अमोल मस्के यांच्या क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आगमन झालंय. अमोल मस्के सर, आपलं शब्दसुमनाने हार्दिक स्वागत असेल या मंचावरती. इथे मात्र पाहिलं तर 6 गडी बाद धावसंख्या आपण पाहतो 39 धावा फलकावरती आहे. आणि अर्थातच संघ कमालीचा अडचणी सापडलाय. इथे बघा पहिल्या दिवशीच्या सत्रामध्ये केदारनाथ करवते हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. कालच्या सत्रामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच येस लोकल टॅलेंट, चिपळूणचं लोकल टॅलेंट म्हणजे कोकणी बॉयचा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आजच्या सकाळच्या सत्रात आपण पाहतो विसू 11 हा संघ सेमीफायनलमध्ये दाखल झाला. आणि आता मात्र पाहूया जी लढत चालू आहे त्यातून एक संघ असेल विजेता जो सेमीफायनलसाठी दावेदारी ठोकेल. सौरभ पवार करावे लागतील वार पे वार, मारावे लागतील चेंडू सीमारेखा पार. इथं मात्र संघ अडचणीत सापडलाय. 6 चेंडू जिंकण्यासाठी इथून मात्र 10 चेंडूने माफ करा 38 धावांची गरज. हॅट्रिक ऑन आहे पाहूया. सागर कांबळे जसं नाव तशी कामगिरी आहे. एक दिग्गज खेळाडू आहे, 10 पिलचा खेळाडू आहे. SP सँडी सारख्या मोठ्या संघातून खेळताना पाहिलंय. इथे मात्र ह्याने देखील आतापर्यंत 3 फलंदाजांना बाद केले. पाहूया इथे हॅट्रिक ऑन असेल सागर कांबळेसाठी. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे या चेंडूसाठी देखील. फुल टॉस आपण पाहिलं तर सन्मान खेळून काढले कव्हरच्या दिशेने. एका धावेसाठी धावसंख्या 1 वाढते. धावसंख्या एक्झॅक्टली 40. लॉस ऑफ 6 विकेट. प्रोग्रेस नाव षटक क्रमांक आपण पाहिलं तर हे 5वं षटक आहे. इथून मात्र आस्किंग रेट कमालीचा वाढलाय. जेव्हा आस्किंग रेट वाढत जातो ना तेव्हा प्रेशर असतं फलंदाजावरती. आक्रमण करण्याचा प्रयत्न केला जातो, फलंदाजाकडून चुका देखील होतात, फलंदाज बाद देखील होतात. हे आस्किंग रेट वाढवलंय कोणी तर नो डाऊट गोलंदाजांनी. 3 विकेट अनुक्रमे आपण पाहतो सागर कांबळे आणि निहालच्या खात्यामध्ये असतील. सुंदर गोलंदाजी. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर यष्टीरक्षक आणि गोलंदाज असं चित्र पाहायला मिळतंय. डॉट चेंडूची सांगता मात्र होते. या षटकात काय गोलंदाजी केले. विकेट 1 विकेट ही कुठली वेबसाईट नाही तर मित्रांनो आपण पाहतो हे सागरचं षटक आहे. सुंदर गोलंदाजी आपण पाहतो सागर कांबळे मॅन फ्रॉम रत्नागिरी. इथून पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला जातोय. एक्स्ट्रा कव्हरच्या चेंडू दिशेने ट्रॅव्हल झाला. इथं मात्र 2 धावा मिळते. धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या आपण पाहिलं तर 42 धावा. आता मात्र हळूहळू इथं मात्र संघ सुधीर स्पोर्टच्या बाजूने सामना झुकू लागलाय असं वाटतंय. नक्कीच 7 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. सागर कांबळे सज्ज झालाय. पुन्हा एकदा पाहिलं तर एस्टनच्या मागे बंटी सावंत कोणत्या प्रकारे चूक करत नाही. धक्का क्रमांक आपण पाहिलं तर 8 गडी बाद धावसंख्या फलकावरती आहे. षटक क्रमांक 5वं संपतंय. किती 42 धावा. आपण पाहिलं तर 35 धावांची गरज आहे. मित्रमंडळ सामन्याची औपचारिकता असेल. यानंतर सेमीफायनलचा मॅच असेल आजच्या दिवसातील. सामना क्रमांक 3च्या दिशेने जाणार आपण. सायंकाळच्या सत्रात ह्याच मैदानावरती एक्झॅक्टली 4:30 मेगा फायनल असेल मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये. आणि आपण पाहिलं तर गेल्या 2 दिवसामध्ये ज्यांनी आम्हाला सहकार्य केले खास करून नामाचा नामोल्लेख करेन tenniscricket.in माध्यमातून सुंदर लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. पंच म्हणून विक्रम भोसले, त्यानंतर आनंद दळवी, निलेशजी टेरोकर यॉर्कर स्पोर्टचे ते मालक आहेत. त्यांच्या माध्यमातून देखील यॉर्कर स्पोर्ट लाईव्ह प्रेक्षेपण देखील आपण पाहतो. त्यांनी देखील या स्पर्धेत या मैदानावरती कव्हरेज केलं, आपलं लाईव्ह केलं आहे. त्यानंतर बघा गुणलेखक म्हणून आपण ओमकार खेडेकर सुधीर स्पोर्ट्स संघाचे खेळाडू आहेत. आणि आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नो डाऊट नैनेश डीजे नैनेशने सुरेख कामगिरी केले.
सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. 8 गडी बाद, धावसंख्या 42 धावा, शेवटचे 6 बॉल आणि 35 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती षटकार असं समीकरण. तुषार रणदिवे. पहिला चेंडू फुल टॉस. आय एम द बॉस. चेंडू सीमारेखा पार, आउट ऑफ द पार्क. मस्ट डिड इट. बिग षटकार. पहिले तुषार रणदिवेचं स्वागत केलंय सौरभ पवारने. लोकल टॅलेंट आहे इथं. मात्र ठाऊक आहे तुषार रणदिवेला की कमबॅक कसं करावं लागतंय, म्हणून तर टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे. मोठमोठ्या स्पर्धेत आपण तुषार रणदिवेला खेळताना पाहिले. सुधीर भोसले, कैलासवासी सुधीर भोसले स्मृतिचषक स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. इथे समीकरण बदललं आहे बघा. आता मात्र 29 धावांची गरज आहे. 4 चेंडूचा खेळ शिल्लक. सुंदर फटका चेंडू जातोय. थोडेफार प्रयत्न केले जात आहेत धावांचं अंतर कमी करण्याचं. सौरभ पवारच्या बॅटमधून वार पे वार. चेंडू सीमारेखा पार. षटकारानंतर येतोय सुरेख चौकार. यानंतर होणारा मॅच विसू 11 विरुद्ध कोकणे बॉईज. विसू 11 विरुद्ध कोकणे बॉईज सेमीफायनलचा या स्पर्धेतील आजचा होणारा पहिला सेमीफायनल. दोन्ही संघाचे करण्याचा टॉससाठी या प्लीज ताबडतोब. इथे बघा आतापर्यंत तुषारने 3 चेंडू टाकले, त्याच्यामध्ये षटकार डॉट चौकार असं समीकरण आहे. हो पुन्हा एकदा सौरभ पवारच्या बॅटमधून मारलेला फटका जातोय. पुन्हा एकदा चेंडू सीमा रेखा पार, आर पार, आउट ऑफ द पार्क. येतोय बिग षटकार. व्हॉट अ बॅटिंग. धावा फलकावरती आहेत. काय बॅटिंग केले. छोटा पॅकेट बडा धमाका. यस चिपळूणचे टॅलेंट आहे मित्रांनो. इथे मात्र पुन्हा एकदा कमबॅक केलंय. एक कोणते धाव घेण्याचा प्रयत्न नसेल. 19 धाव्यांची अद्याप एक गरज आहे. इथून मात्र सामन्याची औपचारिकता. पहिला सेमीफायनलचा मॅच कोकणी बॉईज विरुद्ध विसू 11. दोन्ही संघाचे कर्णधार आपणास विनंती असेल टॉससाठी या. टॉस का बॉस केला जाईल मंचावरती, मंचाच्या समोर. अशा प्रकारे सुधीर स्पोर्ट्स वाईट आहे. 59 धावा फलकावरती आहेत. आणि यानंतर आपण परत एक मॅच देखील आपल्या भेटीसाठी येतो. सेमीफायनल नंबर 1. पुन्हा एकदा आपण पाहतो सौरभच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा सुरेख फटका. एक मोठं षटक तुषारचं आपण पाहतोय. या षटकात ते 21 धावा येताना 22 धावा येताना आपण पाहिलं तर धावसंख्या जर आपण पाहिली तर 77 धावांचा पाठलाग करताना 63 धावा. चांगला प्रतिकार केला आहे सौरभ पवारने. आणि मी सर्वप्रथम TWC डॉमिनेटर संघ आपलं हार्दिक आभार मानतो. आपण आमच्या स्पर्धेमध्ये सहभागी झाला, ते स्पर्धेची शोभा वाढवलीत. हार्ड लक मित्रांनो. आणि तदनंतर जाऊया नेक्स्ट मॅच असेल. अभिनंदन करतो सुधीर स्पोर्ट्स मार्केटिंग संघाचं, ज्याने आपली विजयी परंपरा राखताना इथे मात्र सेमीफायनलमध्ये तिकीट कन्फर्म केलं. वेल डन. जाऊया टॉससाठी. DJ नैनेश.